शेतकरी मित्रांनो नमस्कार। संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रात देशी कुक्कुटपालनाचे भरपूर व्हिडिओज बघितले असतील, पण तुम्ही असा कुठला फार्म बघितलाय की जो कमीत कमी 12 ते 15 वर्ष जुना आहे, किंवा असा कुठला फार्म बघितलाय की ज्याचे जे फार्मर किंवा ओनर आहेत त्यांचं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे। असा कुठला फार्म बघितलाय की एकाच ठिकाणी त्यांनी सुरुवात जी केली ती लहानातली लहानात सुरुवात केली, म्हणजे साधारण 50-100 पक्ष्यांची सुरुवात आज 5000 पेक्षा मोठा तो गावरान कुक्कुटपालनाचा जो फार्म आहे तो तयार केलाय। त्याच्यानंतर असा जो कुठला फार्म आहे तुम्ही बघितलेला आतापर्यंत की जिथं फार्मिंग पण होते कोंबड्यांचं आणि तिथंच त्या कोंबड्या कापून तुम्हाला चिकनच्या स्वरूपामध्ये रॉ चिकनमध्ये पण विक्री होते त्याची, आणि त्याचं बिर्याणीमध्ये किंवा आजकाल जे स्पेशल थाळ्यांचं जे फॅड निघालंय हे चांगल्या क्वालिटीचं जिथं जेवण बनवून सुद्धा तुम्हाला मिळतं किंवा पार्सल सर्व्हिस सुद्धा मिळते। आणखी त्याच्या जोडीने पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की त्याच कुक्कुटपालनाला त्यांनी पोल्ट्रीच्या टुरिझममध्ये रूपांतरित केलंय। लोक त्या कोंबड्या बघण्यासाठी सुद्धा पैसे देऊन इथं येतात। कृषी पर्यटन सुद्धा इथं आहे। शेतीचे वेगवेगळे जे काही पैलू असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकार, फळबाग आहे त्यांच्याकडे, शेततळ आहे त्यांच्याकडे, इथं स्टेसाठी म्हणजे पर्यटक किंवा जे छोटे छोटे कार्यक्रम जे असतात आपले त्याच्यासाठी इथं एक छोटा बँक्वेट हॉल, लॉन, असे सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या छोट्याशा मॉडेलमध्ये इन्क्लूड करून एक खूप चांगल्या पद्धतीचं एक उदाहरण शेतकऱ्यांच्या समोर त्यांनी जे ठेवलेलं आहे। आणि हे दोघेही जे शेतकरी आहेत तर ते उच्च शिक्षित आहे, शेती क्षेत्रामधलं भयानक नॉलेज आहे, आणि ह्या सगळ्या नॉलेजचं रूपांतर त्यांनी या फार्मच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेलं आहे। फार्मचं नाव तुम्ही समोर बघू शकता, सांज सावली कृषी पर्यटन केंद्र, सांज सावली पोल्ट्री, आणि सांज सावलीचे इतर जे फार्मचे जे आहेत ते सगळे इथं आपण बघणार आहोत। संपूर्ण माहिती या फार्मची आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला बघूया। मित्रांनो, या सांज सावली कृषी पर्यटन केंद्र आणि पोल्ट्री फार्म्समध्ये इथं मुक्त संचार पद्धत जी आहे कोंबड्यांची, म्हणजे मोकळ्या पद्धतीने कोंबड्या पूर्ण फार्मला कंपाऊंड करून त्याच्यामध्ये फ्री रेंज पद्धत, इथं हॅचरीज आहेत, इथं अंड्यांचं उत्पादन जे लेयर युनिट आहे यांचं पॅरेंट स्टॉक ज्याला म्हणतो आपण, तिथं अंड्यांचं उत्पादन करून त्याच अंड्यांचं इथं हॅचिंग केलं जातं। इथं ब्रूडिंगचं एक मोठं सेक्शन आहे। इथं 1 दिवसांच्या पिल्लांपासून 1 महिन्याच्या पिल्लांपर्यंतची जी आहे ती निर्मिती करून फार्मर्ससाठी विक्रीसाठी सुद्धा ही पिल्लं उपलब्ध असतात। ह्यांच्या प्रोडक्ट्समध्ये बघायचं गेलं तर खाण्यासाठीची अंडी उबवण्यासाठी सुद्धा हे वेगवेगळ्या जातींची उपलब्ध करून देतात। इथं पर्यटनाच्या जो काही त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्यांच्या जातीसुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये काही एक्झॉटिक जे ब्रीड्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये ब्रह्मा असेल किंवा सिल्कीज असतात, पॉलिश कॅब असतात, अशा जाती वेगवेगळ्या प्रकारचे बदक ह्यांच्याकडे आहेत। त्याच्यामध्ये खाकी कॅम्पल आहे, तुमचं जे पॅकिंग बदक असतं मांसासाठी जे बदक आहेत ते आहेत। इथं अजोलाचं एक डेमो पॉन्ड आहे। इथं व्हेजिटेबल जे वेस्टेज आहे ते सुद्धा इथं ते वापरत आहेत। सो अशा वेगवेगळ्या गोष्टी ते इथं करतायत आणि एक सस्टेनेबल प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण, कारण एक मोठा काळ त्यांनी बघितलेला आहे। 14 ते 15 वर्षांचा टोटल एक्सपिरियन्स या फार्मिंगमध्ये, शून्यापासून 5000 पर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी जो इथे केलेला आहे। सो याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। तुमचं एक पूर्ण इंट्रोडक्शन आणि ह्या फार्मचं लोकेशन एकदा व्यवस्थित सांगा। नमस्कार, माझं नाव सारिका प्रवीण पाटील। आपला फार्म जो आहे हा कराडविटा रोडवरती राजमाची म्हणून गाव आहे, इथं आपला फार्म आहे। आपण गेली 14 वर्षांपासून गावरान कोंबडी पालनामध्ये काम करीत आहोत। ओके ताई, मला सांगा की ही कन्सेप्ट किंवा हे गावरान कुक्कुटपालन, तुम्ही दोघेही मुळात एज्युकेटेड आहात, तुमचं एज्युकेशनचं बॅकग्राऊंड सांगा, आणि ह्या व्यवसायाकडे वळण्याचं एक रिझन किंवा कुठून सुरुवात झाली ह्याचं एक थोडक्यात माहिती द्या। या व्यवसायाची सुरुवात आपण 2012 साली केली होती। त्याच्या अगोदर मी ॲक्च्युली जॉब करत होते ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ ब्रांच ट्रेनर म्हणून। काही घरगुती कारणामुळे मला तो जॉब जेव्हा सोडावा लागला तेव्हा हे फार्म मिस्टर MSc ॲग्री झाल्यामुळं त्यांनी हा फार्म म्हणजे शेतीतलं काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी ही जागा ॲक्च्युली घेतली होती। आणि इथं हायटेक शेती, त्यांचं केळी, आलं, असं त्यांचं शेतीचं डाळिंबाची बाग होती, असं त्यांचं चालू होतं रुटीन।
जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला काहीतरी म्हणजे घरात बसून वेळ जात नव्हता म्हणून मी इकडे यायला लागले आणि मग काय करावं तर असंच एक गाईचा गोठा आमचा बांधलेला असा पडून होता, म्हणजे गडी सोडून गेल्यामुळे आम्ही ते गाई वगैरे अशी देऊन टाकलेली आणि मग तो रिकामी जी जागा होती ती युटिलाइज करावी म्हणून डोक्यात आलं की शेतीसोबत आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत की आपल्या आई आज्या कोंबड्या सांभाळतात. तर माझ्या डोक्यात असं एक संकल्पना आली की चला आपण आता शेतीमध्ये आपण थोडंसं लक्ष घालूया आणि त्यासोबत आपण जर जागा आहे आपल्याकडे तर आपण थोडा कोंबड्यातच सांभाळूया. पण मी हा कन्सेप्ट जेव्हा माझ्या मिस्टरांना बोलून दाखवला तर तेव्हा मिस्टरांनी मला सांगितलं की कोंबड्या सांभाळणं म्हणजे तू जे लहानपणापासून बघत आलेली आहेस तेवढं ते सोपं नाहीये, तर त्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्याला वॅक्सिनेशन असतं आणि ते म्हणजे मला पहिल्यांदा ह्या कन्सेप्टचं हसू चाललेलं, कारण कोंबड्यांना कुठं ट्रेनिंग लागतं हे आपल्याला तोपर्यंत माहित नव्हतं. तर मी मग त्यानुसार मी कृषी विज्ञान केंद्रात कालवड्याला व्हिजिट दिली आणि तिथल्या सगळ्या स्टाफनी मला खूप छान गाईड केलं. मी स्वतः 6 दिवसांचं कृषी विज्ञान केंद्रामध्ये ट्रेनिंग घेतलं आणि ज्या दिवशी माझं ट्रेनिंग संपलं मी त्याच दिवशी कृषी विज्ञान केंद्रातच एक 50 पक्ष्यांचं गिरिराजा जातीच्या 50 पक्ष्यांचं मी तेव्हा बुकिंग केलं. 1 महिनाभरात मला ते पक्षी मिळाले आणि अशा रीतीने माझं कोंबडी पालनाची सुरुवात झाली. ओके, हा जो फार्म आहे आता हा ऍक्च्युली डोंगर उतारावरती हा फार्म आहे. सो ह्याची सुरुवात म्हणजे हे जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर हा कम्प्लीट विकत घेऊन तुम्ही शेती सुरू केलेली? हा घरचा फार्म नाही तुमचा? नाही, ही जमीन आपण 2005 ला खरेदी केली होती आणि पूर्ण डोंगर होता हा, जसं साईडला तुम्हाला दिसत असेल आता हा पूर्ण डोंगर. ह्याला सुरुवातीच्या काळात आपण 250 तास जेसीबी चालवून ह्याचं प्लॉटिंग करून तयार घेतलं होतं. पूर्ण डोंगराला तुम्ही प्लॉट्स मध्ये जेसीबी चालवून त्यांनी ते कन्वर्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ही सुरुवात झाली. ओके, मग आता देशी कुक्कुटपालन जेव्हा तुम्ही निवडलं तर सुरुवातीचं म्हणजे आजपासून 14 वर्षांपूर्वीचं तुमचं मार्केट आणि आता काळ बदलतोय. बरोबर, नवीन फार्म्स, नवीन कन्सेप्ट, नवीन टेक्नॉलॉजी, फार्मिंगची पद्धत तेव्हा पूर्ण कदाचित बंदिस्त असेल, आता मुक्त संचार किंवा मोकळ्या पद्धती जी नैसर्गिक पद्धत म्हणतो आपण त्याच्याकडे आपण हळूहळू होतो. हा तुम्ही हळूहळू कसा म्हणजे सुरुवातीचा आणि नंतर टप्प्याटप्प्याने काय काय गोष्टी तुम्ही वाढवत गेला? जेव्हा सुरुवात केली तेव्हा नक्कीच म्हणजे वाढवणं खरं तर सगळंच फार सोपं असतं, पिल्लं घेणं आणि वाढवणं. मूळ ह्याच्यात जो प्रॉब्लेम येतो तो येतो मार्केटिंगला आणि तो नक्कीच मलाही आला सुरुवातीच्या काळात, कारण पक्षी वाढवेपर्यंत मला काही नाही वाटलं, पण जेव्हा तो विकायचा होता तेव्हा तो विकायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि दोघंही वेल एज्युकेटेड असल्यामुळं बाजारात जाऊन बसणं किंवा तो कन्सेप्ट थोडासा म्हणजे ते पटत नव्हतं तेव्हा बुद्धीला, पण तेही केलं. जेव्हा सुरुवातीला आम्ही आधी सुरुवात तर बाहेर एक 2x2चा बोर्ड लावला, देशी कोंबड्या म्हणजे कोंबडी मिळेल असं, पण त्यातून काही असं विशेष रिस्पॉन्स मिळाला नाही. मग आम्ही आठवडी बाजारमध्ये पण मी बसले, कराडचे दोन्ही बाजार, कासेगावचा बाजार, कडेगावचा बाजार, अशा सगळ्या बाजारांमध्ये बसून मी ते सेल आउट केले सुरुवातीला. त्यामुळे सुरुवातीलाच म्हणजे मिस्टरांना किंवा सासू सासऱ्यांना वगैरे असं पहिली बॅच जेव्हा माझी संपली तेव्हा सगळ्यांनी तीव्र विरोध केला की आता बाद झाला, आता बंद करा म्हणून, आता हे नको करायला. कारण शेवटी आपण म्हणजे एज्युकेटेड, इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड माझं, मिस्टर MSc ऍग्री झालेले आहेत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि त्यात पाटील, आणि मग ते बाजारात बसून कोंबड्या विकणं वगैरे हे थोडंसं त्यांच्या बुद्धीला पटत नव्हतं. पण मी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आजही माझा सगळा हिशोब लिहिलेला असतो. म्हणजे मी किती खर्च केला, वॅक्सिनेशन साठी असेल, खाद्यासाठी असेल, इतर काही मी जे म्हणजे कधी रेशनचे तांदूळ आणले किंवा मंडई वेस्टेज आणलं त्याचा सगळ्याचा विथ पेट्रोलच्या ह्याच्यासह मी सगळा खर्च लिहिलेला असतो. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा मला घरातनं अपोज केला आणि बंद करा म्हणून सांगितलं तेव्हा मी त्यांना तो हिशोब सांगितला की माझा 36,000 रुपये खर्च झाला होता आणि 52,000 रुपये माझा इन्कम झाला होता आणि इव्हन तो मला वाटतं 25 ते 30 कोंबड्या माझ्या शिल्लक होत्या. आणि मग मी घरातल्यांना सांगितलं की आपण लॉस मध्ये नाही आहोत, ठीक आहे की प्रॉफिट थोडा कमी झालाय, पण मी अजून बेटर मी ह्यात करून दाखवेन. आणि मग मी 50-50-50च पक्ष्यांनी हे वाढवायचं असं डोक्यात घेतलं. फक्त एकदम असे 100 किंवा 200 किंवा असे पक्षी न घेता प्रत्येक महिन्याला 50-50 पक्षी घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक महिन्याला आपलं मार्केटिंग होत राहील आणि त्याचा पायंडा पडत राहील. अशा हिशोबाने आपण प्रत्येक पक्षाला 50-50
म्हणजे प्रत्येक महिन्याला 50-50 पक्षी भरत गेलो. कन्सिस्टन्सी ठेवली. बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये म्हणजे मार्केटिंगला प्रॉब्लेम आले, कधी रोगानं शेड लॉस मध्ये गेलं, म्हणजे जे इतर शेतकऱ्यांसोबत होतं ते माझ्यासोबतही झालं. पण आपण कॉन्स्टंटली ह्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहिलो की आपण हे बंद नाही करायचं, अशा भूमिकेनं आपण करत गेलो आणि आता कन्सिस्टंटली 14 वर्ष आपला फार्म सुरू आहे. आता मला सांगा की आताची कॅपॅसिटी काय, 14 वर्षानंतर ग्रो झालेली कॅपॅसिटी किती? हो, 50 पक्ष्यांपासून आपण सुरू केलेलं. आता टोटल शेडची कॅपॅसिटी काढली तर 3-1,000 पक्षी आपल्या शेडमध्ये फुल्ली लोडेड केलं तर 3,000 पक्षी आपल्याकडे राहू शकतात. आणि आता आपला मुळात मेन सेल पिल्लांमध्ये जास्त आहे, कारण आता नवीन करणारी जी लोक असतात, शेतकरी असेल किंवा तरुण वर्ग पण आता खूप म्हणजे ही पॉझिटिव्हली ह्याच्याकडे. आणि मेन बिझनेस आतापर्यंत काय होतं, जेव्हा मी चालू केलं होतं तेव्हा पूरक व्यवसाय असं, शेती पूरक व्यवसाय असं म्हणून ह्याच्याकडे बघितलं जात होतं. तर आता कन्सेप्ट हा बदलतोय आणि आता ह्याला मेन बिझनेस म्हणून बरीचशी तरुण मुलं ह्याच्याकडे बघतायत. आणि मग ही लोक जेव्हा नव्याने चालू करतात तेव्हा त्या लोकांना एक दिवसाचं पिल्लू घेऊन त्याचं जोपासना करणं बऱ्याचदा लोकांना जमत नाही. आम्हाला अनुभवाने आता ते जमायला लागलेलं आहे. तर बऱ्याचदा माझ्याकडे महिन्याच्या पिल्लांची ऑर्डर मला जास्त असते, त्यामुळे पिल्लांमधला स्टॉक माझा 1000-1200 रेग्युलर असतो आपल्याकडे. ओके. सो मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मगाशीचा एक मुद्दा तुम्ही सांगितला की हळूहळू स्ट्रगल करत करत तुम्ही सुरुवात तर केली, ही तुमची बाजू झाली. समोर रिस्पॉन्स काय आला? लोक, खाणारे, कराड शहर शेजारी होतं, आजूबाजूला ग्रामीण भाग सुद्धा जो आहे कराडच्या बाजूला तो खूप समृद्ध आहे. बरोबर. सो तिकडनं ग्राहकांनी मागितलं का तुम्हाला येऊन किंवा आता वाढवा ना आम्हाला अजून मागणी म्हणजे पुरवठा द्या किंवा काय, असं कस्टमर रिस्पॉन्स काय होता तुमचा? ग्राहकांचं कसं असतं माहितीये का, ग्राहकांचा माझा अनुभव असा आहे की तुम्ही जर सवय लावली ना ग्राहकांना तर ऑटोमॅटिकली ग्राहकाला ती सवय लागत जाते. आपण जेव्हा बाजारात जातो ना कुठलीही एखादी गोष्ट घ्यायला, ती तुम्हाला जेव्हा डोळ्यासमोर दिसते, तुम्ही कधी घरात ठरवून तर जात नाही मी वांगी घेऊन येणार आहे, मी बटाटे घेऊन येणार आहे, मी मेथी घेऊन येणार आहे. आपण बाजारात गेलो, आपल्याला ते समोर दिसलं की एखादी गोष्ट, तेव्हा कदाचित आपल्याला ती घ्यायची नसते तरी आपण ती घेतो कारण ते आपल्याला समोर दिसते. ह्याचं ही काय आहे की तुम्हाला ते समोर दिसायला पाहिजे. ते एकदा लोकांच्या नजरेत भरलं ना की ऑटोमॅटिकली लोक ते घ्यायला सुरुवात करतात, खायला सुरुवात करतात. मागणी क्रिएट करावी लागते आपल्याला आणि होते, म्हणजे मागणी आहे का तर 100% आहे. फरक कुठं आहे की ते मार्केटमध्ये अवेलेबल होत नाहीये. उलट म्हणजे ह्याला खूप स्कोप आहे गावरानला. तुम्ही आता जर तुम्ही इथून ओगलेवाडी पर्यंत गेला तर मला वाटतं डिस्टन्स 2.5 किलोमीटरच आहे, पण 2.5 किलोमीटर मध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉयलर चिकनची जवळजवळ 7-8 दुकान असतील, पण गावरान चिकनचं एकही दुकान नाहीये. ही अजूनही मनात असणारी एक खंत आहे की आपल्याला त्यात भरपूर स्कोप आहे. गावरान चिकन जर आठवड्याला एकदा माणूस गावरान चिकन बॉयलर चिकन घरात आणून खात असेल तर 15 दिवसात एकदा गावरान चिकन खाऊ शकतो ना. ही सवय आपण लोकांना लावायला पाहिजे. मित्रांनो, एक मुद्दा मी इथं सांगेन की आपण बऱ्याच वेळेला ट्रेनिंग्समध्ये किंवा युट्यूबवरती मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं की ग्राहक राजा आहे, ग्राहकाला काय हवंय ते म्हणजे जे विकलं जातं ते पिकवा, जे पिकतंय ते विकू नका. इथं मी उलटा ऐकतो यांच्याकडं की कस्टमरला सुद्धा आपल्याला काय काय गोष्टींची सवय लावावी लागते, त्यांना कशा पद्धतीचा माल म्हणजे जे चिकन आहे किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ते कशा पद्धतीने चांगले आहेत आणि ते किती खाल्ले पाहिजेत, किती चांगला त्याचा फायदा होऊ शकतो हे सुद्धा कस्टमरला दाखवून ते कस्टमर आपल्याकडे खेचून आणावं लागतं. सो ही एक कन्सेप्ट त्यांची मार्केटिंगमधली खूप स्ट्रॉंग बाजू यांच्या फार्मिंगची मला जाणवली. पुढचा मुद्दा एक आहे की तुम्ही फ्री रेंजची एक कन्सेप्ट, प्रत्येक इथं जो तुमचा शेड आहे त्याला लागून एक मोकळी कोंबड्यांसाठी जागा आहे, हे काय आहे, ह्याचा काय फायदा होतो आणि हे तुम्ही कधीपासून असं करताय की बंदिस्तपासून तुम्ही ह्या पद्धतीकडे कधीपासून वळला? मी सुरुवात जी केली ती पूर्ण बंदिस्त मध्येच केली होती, परंतु नेहमीच असं आहे ना कंपॅरिझन एक जाणवायचं की ज्या फ्री रेंज मधल्या कोंबड्या असतात ना, आपण बघतो गावाकडे ज्या सोडून सांभाळलेल्या कोंबड्या असतात तर ह्यांचा रेझिस्टन्स चांगला असतो का, तर ऊन वारा पाऊस सगळं त्यांना मिळत असतं आणि ते सहन करण्याची कॅपॅसिटी इनबिल्ड त्यांच्या तयार होत असते. त्याचबरोबर एक जी फरक जाणवतो तो पंखांवरची ग्लेज, जी चमक येते पंखांना, तर ती माझा असा अनुभव आहे की उन्हात जर कोंबडी ती आली थोडीशी तर तिला ते पंखांना ग्लेज खूप छान येते. आणि प्लस कोंबडीचं नॅचरल कोंबडीचा गुणधर्म आहे की उकऱ्या काढणं, म्हणजे मातीत जमीन उकरणं, हा तिचा एक नॅचरल गुणधर्म आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण बंदिस्त करता तेव्हा तिला ते फ्रीडम मिळत
होत नाही. आणि मी जेव्हा सुरुवात म्हणजे 2012ला जेव्हा केली तेव्हा पूर्ण बंदिस्तच केली होती. 2017ला मला जागा कमी पडायला लागली, म्हणजे मला मागणी खूप होत होती पण मला तेवढी जागा अवेलेबल नव्हती, म्हणून मी एक शेड पुढे 2 गुंठ्यात पुन्हा वाढवला. तर त्यावेळेसच माझ्या डोक्यात होतं की तो पूर्ण फ्री रेंज करावा, परंतु मला जागा अवेलेबल नव्हती तेव्हा. हा एरिया जो तुम्ही बघता इथं पूर्ण पॉली हाऊस होतं आमचं आणि तिथं फुलांची शेती होती. मग समोर मला 2च गुंठ जागा अवेलेबल होती. मग मला त्या 2 गुंठ्यांमध्ये पक्षी सांभाळायचे होते आणि मला त्यात थोडस त्यांना ऊन लागेल त्यांच्या आणि त्यांना थोडस उकरायला मिळेल अशी मला त्यांना प्रोव्हिजन करून द्यायची होती. कारण पूर्ण फ्री रेंज करणं मला त्यावेळेस आम्ही इथं म्हणजे आम्ही इथं राहत नव्हतो, गडीही कधी असायचा कधी नसायचा असं होतं. मग आपण जर इथं नसलो तर ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार, कारण हा पूर्ण जंगल एरिया असल्यामुळं इथं कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे. तर ती कुत्र्यांनी येऊन कोंबडी वडली काय झालं तर तो त्रास आपल्याला व्हायला नको. पूर्ण फ्री रेंज मला तेव्हा करणं शक्य नव्हतं, म्हणून मी असं प्रत्येक ठिकाणी आहे ना सेमी फ्री रेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा फायदा मला असा होतो की आतलं माझं जे शेड आहे ना, मला कधी वेस्टेज घालायचं असलं, मंडई वेस्टेज असेल किंवा फूड वेस्टेज असेल, हॉटेल वेस्टेज असेल, तर ते मी आत नाही घालत, मी बाहेर घालते ते जेणेकरून माझा आतला जो जागा आहे जे शेड आहे ते पूर्ण स्वच्छ राहायला मदत होते. त्यात आत घाण कुठली होत नाही. कोंबड्यांनाही बाहेर मातीत उकरायला खेळायला उन्हात बसायला मिळतं, त्यामुळे कोंबड्याही चांगल्या राहतात, रेजिस्टन्सही चांगला बिल्डअप होतो. आता मला तुमच्या फार्मच्या प्रोडक्ट्स विषयी जाणून घ्यायला जाईल. तुम्ही नेमकं काय तयार करताय आणि काय काय विकताय, काय काय प्रोडक्ट्स आहेत, स्टार्ट टू एंड तुमचं सांगा मला पूर्ण. आज आपण म्हणजे आपण सुरुवात तर पोल्ट्री म्हणूनच केली होती, ज्याच्यामध्ये फक्त म्हणजे 1 दिवसाची पिल्लं घ्यायची, वाढवायची, तयार करायची आणि तो एंड प्रोडक्ट पक्षी त्यांना विकायचा लोकांना, अशा आहे आपण सुरुवात केली. पण हळू आता आपण ज्या व्हर्टिकल मध्ये काम करतोय आपण लोकांना 1 दिवसीय पिल्लं पण देतोय. त्यानंतर नवीन फार्म सुरू करणाऱ्या लोकांसाठी 1 महिन्याची लसीकरण झालेली पिल्लंही आपण प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर मिडल स्टेज जर कुणाला हवी असतील सांभाळायला, तेलंगण येणारा वर्ग माझ्याकडे भरपूर आहे, म्हणजे अशी 5, 10, 15, 20 अशा कोंबड्या नेणारी वर्ग पण आहे. तर ती मिडल स्टेज जी असते 2.5 ते 3 महिन्याची तीही माझ्याकडे रेग्युलर असते. त्यानंतर अंडावल्या कोंबड्या, अंडी, चिकन, तयार चिकन म्हणजे रॉ चिकन पकडून कापून तुम्ही स्वच्छ करून करारमध्ये आपण डोर डिलिव्हरी देतो. अगदी डीमार्ट पर्यंत आपले सगळे कस्टमर आहेत की इकडे विद्यानगर असेल, डीमार्ट असेल, आगाशिवनगर असेल, सगळ्या भागामध्ये शहरातल्या ग्राहकांची एक अपेक्षाच असते की गावरान रेडीमेड तुम्हाला ब्रॉयलरचं चिकन मिळतं तसंच गावरांचं मिळालं तर ती सुद्धा ते प्रोडक्ट करतात. त्याच्यानंतर मला वाटतं तुम्ही तयार केलेलं चिकनही आपण देतो. ऍक्च्युली हा कन्सेप्ट कडकनाथच्या बेसिसवर आम्ही चालू केला होता. 2017-18च्या दरम्यान कडकनाथचं खूप प्रस्ताव आलं होतं आणि त्यावेळेस मीही कडकनाथ मध्ये काम करत होते. तर तेव्हा काय व्हायचं की डॉक्टर लोक असतील किंवा कुठलेही चांगले कस्टमर असतील, कडकनाथचं तेव्हा कॉस्ट जे होतं ते जवळजवळ 1,500ला आपण एक कोंबडा विकत होतो. तर घेणारा क्लासही तसाच होता, अगदी सामान्य ग्राहक ते घेतच नव्हता. तर आपण त्या लोकांमध्ये त्याची तशी जाहिरात केली होती की बाबा तुम्हाला आपण आता माझा मेन प्रॉब्लेम काय येतो की माझं शेड कराडपासून 9 किलोमीटर लांब आहे. मग जर लोकांना खायची तरी इच्छा असते पण 9 किलोमीटर ते येणं, मग तो आपल्या शेडवरनं घेणं, मग तो कट कुठं करून घ्यायचा हा मेन प्रॉब्लेम असतो. आम्ही त्याला ते सोल्युशन दिलं. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा खायचं असेल तुम्ही आम्हाला फक्त फोन करून सांगा, आम्ही तुम्हाला ते कट करून स्वच्छ व्यवस्थित पॅक करून तुम्हाला घरपोच देतो. मग आता आज जवळजवळ आठवड्याला नाही म्हटलं तर 20 ते 25 किलोच्या मला रॉ चिकनची ऑर्डर असते. पूर्ण कराड मध्ये आदल्या दिवशी व्हॉट्सअपवरती किंवा फोन करून लोक आम्हाला ऑर्डर देतात. आणि बऱ्यापैकी आठवड्यात सोमवार गुरुवार जर सोडला तर प्रत्येक दिवशी आपल्याला चिकनच्या ऑर्डर असतात आणि ते आपण घरपोच देतो. सुरुवात कडकनाथनी केली पण कालांतराने तेच गावरांमध्ये कन्सेप्ट तो आला की लोक मग गावरान पण मागायला लागले आणि आपण ते देत गेलो. सो तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की एक छोटीशी सुरुवात केलेली आज इतक्या मोठ्या वाईड प्रोडक्ट्सच्या रेंजमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि शेवटी ग्राहक जे मागणी करतील आणि जे इथं तयार करणं शक्य आहे कोंबड्यांच्या मार्फत ते सगळं हे देतात. अगदीच म्हटलं नाही तर ते कोंबडीच्या खतापासून ते कोंबड्यांच्या इतर सुद्धा लागणारे जेवढे काही बाय प्रोडक्ट्स आहेत त्याच्यापासून स्वतःची जी हॅचिंग युनिट आहे ती सुद्धा ह्यांनी बसवली आहे. सो तोच माझा नेक्स्ट प्रश्न आहे की हॅचरी युनिट घ्यावं असं का वाटलं, किंवा हॅचिंग स्वतः बाहेरून पिल्लं सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तशी सुद्धा, पण स्वतःचा एक स्टॉक मेंटेन करणं आणि हॅचिंगचं मशीन स्वतः घेणं त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा ना.
हा, जेव्हा म्हणजे आता 12 ते 14 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा बऱ्याचदा लोकांकडनं त्या हे व्हायचं की म्हणजे जाहिरात अशी होत गेली की इथं पिल्लं मिळतात, इथं पिल्लं मिळतात, म्हणजे काही गोष्टींची उत्तर आहे ना कस्टमर्स तुम्हाला देत जातो. जसं मी सुरुवातीला जेव्हा माझे 25-30 कोंबड्या मी तुम्हाला म्हटलं राहिलेल्या माझ्या, तर त्या 25-30 कोंबड्या आहे ना, मी काय विचार केला की आपण कोंबड्यांचा धंदा करणार आहे आता, तर किमान आपल्याला घरची अंडी खायला मिळावी म्हणून मी एक छोटासा कप्पा तयार करून घेतला आणि मी त्या 20-25 कोंबड्या मी अंड्याला ठेवल्या की आपल्याला घरची अंडी असावी, आपल्या पोरींना आपल्याला मिळावी म्हणून. पण असं होत गेलं की जसं जसं आम्ही बाहेर बोर्ड लावल्यामुळं लोक आत यायची, मग लोक अरे ह्या कोंबड्यांच्या अंडी आहेत काही, मग आम्हाला कोंबडी बसवायला देता का. मग लोकांकडनं ते उत्तर मिळालं की आपल्याला अंड्यामध्ये ही डिमांड आहे. मग मी परत हळूहळू पुढच्या ह्याच्यात काय केलं की माद्या बाजूलाच काढल्या, अंड्यालाच ठेवल्या, नर फक्त विकले आणि माद्या मग मी हळूहळू 25 50, 50 100, आता जवळजवळ 200-300 माद्या माझ्या रेग्युलर अंड्याला असतात, कायम असतात. तर मग हे एक जसं लोकांनी उत्तर दिलं आपल्याला, तसंच चिकनच्या बाबतीतही होत गेलं. तसंच म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या लोकच आपल्याला उत्तर देत गेली, त्या ह्याच्यात आपण ते वाढवत गेलो. पिल्लांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पूर्वी कसं व्हायचं, कृषी विज्ञान केंद्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं बुकिंग घेतलं जायचं आणि सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंटचं जे ऑफिस आहे CPDO मुंबई गोरेगावचं, तिथून गव्हर्नमेंटच्या हचरीतनं पिल्लं तिथं एकत्र यायची आणि तिथनं वाटप केलं जायचं. पण काही कारणास्तव त्यांचा काहीतरी व्हेटरनरीच्या स्टाफचा इश्यू झाला आणि त्यांनी ते डिपार्टमेंटच बंद करून टाकलं. मग पर्याय मी तोपर्यंत मला प्रायव्हेट कुठल्याही हचरीचा माझ्याकडे कनेक्ट नव्हता. मी डायरेक्ट CPDO कडनं, ही 2015च्या दरम्यानची, 10 वर्षापूर्वीची. हा, आणि मग मी डायरेक्ट CPDOच्या डॉक्टरांशी कनेक्ट झाले आणि मग आता मुंबईवरनं जेव्हा पिल्लं मागवायची तेव्हा ती यायची ट्रेन मधनं, ती यायची कोल्हापूरला, कोल्हापूरमधनं परत कराडपर्यंत आणणं, मग तिथला ट्रान्सपोर्ट, हा ट्रान्सपोर्ट, मग आपली कॉस्ट खूप जायची. पक्षी जरी स्वस्त बसला तरी येईपर्यंत पक्षा इतकाच ट्रान्सपोर्ट जात होता. मग मी बल्क मध्ये मागवायला सुरुवात केली की 500 पक्षी, 1000 पक्षी, 2000 पक्षी ऍट अ टाइम घ्यायचे जेणेकरून मला पिल्लू स्वस्त बसावं. मग एवढे पिल्ल ऍट अ टाइम घेतले तर मग ते ही काय करणार ना, मग मी जाहिरात अशी चालू केली की माझ्याकडे पिल्ल पण मिळतील तुम्हाला. आणि मग केव्हीकेतनं पण मला त्याची खूप साथ मिळाली की केव्हीके मध्ये पण बरेचसे शेतकरी विचारायला जायचे, मग ते पण माझा कनेक्ट द्यायचे की मॅडमकडे पिल्ल मिळतात आणि CPDOतलीच मिळतात म्हणून. अशा रीतीनं मग माझ्याकडे पिल्ल. पण कधी कधी CPDO मध्ये पण रोगाचा अटॅक झाला की मग ब्रीड अवेलेबल नसायचं, म्हणजे हे जो थोडं गव्हर्नमेंटच्या हचरीच्या बाबतीत तो प्रॉब्लेम यायचा मला. आणि मग असं डोक्यात विचार आला की एक छोटस युनिट आपल्या पुरतं आपणच घ्यावं की जिथं आपण आपल्या अंड्याच्या कोंबड्या अशाही असतात, तर तोच एक स्टॉक आपण पॅरेंट म्हणून व्यवस्थित सांभाळावा आणि किमान आपल्या पुरते पिल्ल आपल्याला टिकावी, हा विचार करून मी ते हॅचिंग मशीन घेतलं. तो पण तुमचा आता एक जमेची बाजू झाली की तुमची पिल्ल इनहाऊस तयार होतात, तो एक चांगली गोष्ट आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे बघा की मगाशी तुम्ही एक विषय काढला कडकनाथचा, तर कडकनाथ विषयी जे तो काळ जो होता तो मी बघितला त्यावेळेस मी होतो तेव्हा पोल्ट्रीमध्ये, आणि आत्ताचा जो शेतकरी तोही कुठेतरी त्याच्याच मागे पळतोय. माझं कोणीतरी विकत घेईल किंवा माझी अंडी कोणतरी घेत आहे किंवा माझे पक्षी रेडी झाले की कोणतरी घेईल म्हणून पोल्ट्री फार्मिंगकडे आलेले हजारो मुंडके तुम्हाला मिळतील. हजारो मुलं आहेत, हजारो इतर सुद्धा व्यावसायिक आहेत किंवा छोटे मोठे उद्योग करणारे सुद्धा ह्याच्यामध्ये येतात की हा रेडीमेड घ्यायला तयार आहे, हा एवढ्याला अंडी 20 रुपयाला अंडी घ्यायला तयार आहे किंवा एवढ्याला हा पक्षी घ्यायला तयार आहे. तुम्ही काय सांगाल की तुम्ही इतका काळ बघितलाय पोल्ट्रीचा, एक व्यवसाय सुरू करताना छोटेखानी असेल किंवा मोठ्या प्रमाणात असेल, मार्केट किंवा केलेली गुंतवणूक ह्याचा ताळमेळ कसा साधला पाहिजे शेतकऱ्यांनी? जेव्हा कडकनाथचा विषय म्हणजे आता निघला, तर कडकनाथ जेव्हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कडकनाथचं जेव्हा आलं कंपनी राईट ॲग्रो, तर तेव्हा बरेच शेतकरी आम्हाला विचारायला यायचे की मग हे करू का, मग हे करू का. पण वैयक्तिक आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला हे सांगितलं नाही आणि आजही मी सांगत नाही की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये उतरा किंवा त्याच्यात तुम्ही करा. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आजही मी स्वतः ट्रेनिंग घेते कोंबडी पालनाची. आता 10 वर्ष जेव्हा मला पूर्ण झाले तेव्हापासून मी स्वतः ट्रेनिंग घ्यायला पण ह्याची सुरुवात केली. केव्हीकेच्या बर्डनमुळे म्हणा किंवा त्यांच्या सतत ते माझ्या मागे लागत होते की तुम्ही लोकांना शिकवायला सुरुवात करा, जे 10 वर्षात तुम्ही प्रॅक्टिकली शिकलेला आहात हे तुम्ही लोकांना शिकवायला सुरुवात करा.
तर जेव्हा मी ट्रेनिंग मध्ये पण मी सांगते की प्रत्येकाला आहे ना आजकाल नवीन वर्ग म्हणजे नवीन तरुण मुलं ह्याच्यामध्ये जी येत आहेत ना, प्रत्येकाला ना इन्स्टंट श्रीमंत व्हायचंय, लवकर श्रीमंत व्हायचंय. आणि त्या ह्याच्यात आहे ना लोक काय करतात की इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्याच्यावर इतका तुफान खर्च करतात, म्हणजे 5-5, 10-10 लाख अक्षरशः शेड मध्ये गुंतवतात. ऑटोमायझेशन करायचं हे कारण कष्ट नकोय आपल्याला, कष्ट करायची तयारी नाही. मी 2012 पासून हा बिझनेस करते, पण मी ऑटोमायझेशन जे केलं ते 2020 ला केलंय. आणि तेही कोरोनाच्या काळात एका अशाच तरुण मुलाचं शेड बंद जे पडलं होतं, तो मला भेटायला आला आणि म्हणला की मॅडम तुमचं नवीन शेडचं काम चाललेलं आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिक भांडी माझी विकत घ्याल का. आणि मला ती समोरनं ऑफर आली म्हणून कदाचित मी ती घेतली, नाही तर मी आजही ते केलंच नसतं. आणि मी मॅन्युअलीच भांडी मी ठेवत होते, म्हणजे सर्टनली त्यात मला कष्ट जास्त पडत होतं, पण त्याच्याही पॉझिटिव्ह काही पॉईंट आहेत, बरेचसे आहेत. ऑटोमायझेशन असायला पाहिजे का, तर नक्कीच तुमचं कष्ट कमी झालं पाहिजे, असायला पाहिजे. पण आहे ना जे इन्स्टंट तुम्हाला करायचं आहे ना सगळं, ते ना त्याच्या मागे नका पळू. आम्ही प्रत्येकाला आज तेच सांगतो, आणि आज मी ह्याच्यामध्ये पण तेच सांगेन प्रत्येक नवीन वर्गाला की सुरुवात छोटी करा. भले 50-100 पक्ष्यांपासून सुरुवात करा, पण तो 1 दिवसाचा पक्षी घेण्यापासून मार्केटिंग पर्यंत एक लॉट पूर्ण तुमच्या हाताखालून जाऊ द्या. तो एक लॉट आहे ना तुम्ही चुकायला द्या, कारण चुका जेव्हा करतो ना आपण त्यातच आपण शिकतो. आज आम्ही 10 वर्ष म्हणजे आज मी ट्रेनिंग घेण्याचं धाडस सुद्धा का केलं, कारण का तर मी प्रत्येक गोष्ट मी स्वतः शिकत गेले ह्यातलं. मी बरोबर 6 दिवस मी ट्रेनिंग घेतलं, पण मला जे ट्रेनिंग दिलं गेलं ना ते वर्गात दिलं गेलं, त्याच्यामध्ये कुठलंही प्रॅक्टिकल नॉलेज मला मिळालं नाही. मला पहिल्या दिवशी जेव्हा माझी पिल्लं येणार म्हणून फोन आला ना, तेव्हा मला ब्रूडर कसा करायचा कळत नव्हतं. मी 4 शेडवर नवऱ्याला घेऊन फिरले की मला मिस्टर सुद्धा म्हणाले की मग तू ट्रेनिंग कशाचं घेतलंस, पण प्रॅक्टिकल कुठलीच गोष्ट न दाखवल्यामुळे मला ते काहीच नाही. मग मी त्यात म्हणजे प्रत्येक वेळेस आहे ना शेतकरी जुगाड करण्यात 1 नंबर असतो. प्रत्येक वेळेस मी जुगाड करत चुकत शिकत गेले. मग हे आता आपली ही चूक झाली ना, मग नेक्स्ट टाइम ही चूक नाही करायची, असं करत आम्ही ते शिकत गेलो. आणि मार्केटिंग जो म्हणतो ना, हा म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी सांगितलंय तुम्हाला की मी बाजारात बसून कोंबड्या विकल्या. आता इतकं अवघड नाहीये, आता सोशल मीडिया आहे, म्हणजे खूप सारे कनेक्ट आहे, म्हणजे माध्यम भरपूर झालेले आहेत. आणि माझ्या नंतर म्हणजे आता जो येणारा तरुण वर्ग आहे ना, तो माझ्यापेक्षा जास्त माहीर आहे त्याच्यामध्ये. तर आहे ना ते तुम्हाला मार्केटिंग करणं माझ्यापेक्षा जास्त सोपं आहे. त्यामुळे बेस बसवणं, कुठलाही बिझनेस असेल, तुम्ही एक छोटी जरी पानपट्टी टाकली तरी तुम्हाला त्याचं म्हणजे कस्टमरनी तुमच्यापर्यंत यावं लागतं, आणि मग ते म्हणजे तुम्ही सेल करू शकता. पण असा जो पायंडा पडतो ना की तुम्ही स्वतः जे ओन मार्केटिंग कराल ना, ते लॉंग लास्टिंग असेल, त्याला कुठलंच म्हणजे एंडच नाहीये त्याला. जसा माझा आज मी 14 वर्षांपासून करतीच आहे, आणि 50 पक्ष्यांपासून सुरुवात करून आज 3000 पक्ष्यांपर्यंत गेली आहे. आणि आता प्रोजेक्शन आहे आपलं की ह्या 5 गुंठ्यात आपण फ्री रेंज मध्ये अजून एक 3000 पक्षी वाढवण्याचं आपलं आहे आपल्या डोक्यात. तर हे आहे. पण जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नादाला लागला, उद्या ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जसं कडकनाथचं झालं तसं जर ते डबघाईला आलं तर तुमचा बिझनेसच बंद पडतो, आणि मग तुम्ही त्या बिझनेसला नावं ठेवता. कोंबडी पालन मग नावाला सुद्धा आपण घाबरतो की नाही ते कोंबडी पालनच वाईट आहे, ते लॉस मध्येच जातं, ते असंच आहे, ते तसंच आहे, मग आपण तो धंदा वाईट करतो. तो धंदा नक्कीच वाईट नाहीये, तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. ओन मार्केटिंगची तुम्ही तयारी ठेवा, आणि फार अवघड नाहीये, खूप सोपं आहे. कस्टमरला तुम्ही सवय लावत जावा, कस्टमर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याची उत्तर देत जाईल. नाही, खूप चांगला मुद्दा होता. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. आज प्रत्येक जण यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय आणि व्यवसायाला सुरुवात करते. बेरोजगारी असेल, लोकांना काम मिळत नाही किंवा नोकऱ्या मिळणं थोडंसं मुश्किल आहे म्हणून, किंवा दुसरा काही व्यवसाय करता येत नाही आहे, जमीन अपुरी आहे किंवा रिसोर्सेस कमी आहेत म्हणून, किंवा शिक्षण कमी, किंवा कुठले इतर मार्ग जे आहेत त्याच्यामुळं इकडे येतात. एक काही करू शकत नाही म्हणून जर पोल्ट्री, आणि मग तो माझा माल घेतोय म्हणून मी पक्षी खर्च करून मी इन्फ्रास्ट्रक्चर करून माझा बिझनेस चालेल, असं करू नका. हा पुन्हा एकदा मी सांगतो. आणि पुढच्याही काय अजून महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही आपण सो मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की माहितीचा खजिना आहे, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, भरपूर गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी आपण हा इथंच थांबवतोय. ह्याचाच एक सिक्वल, आणखी एक सेकंड पार्ट, एक खूप मोठा व्हिडिओ, त्याच्यामध्ये हा पूर्ण फार्मचा टूर, ह्यांचा पूर्ण ॲग्रो टुरिझम जे आहे त्याचा टूर, आणि पक्ष्यांविषयी प्रॅक्टिकल माहिती, इथं काय काय आहे, कुठं काय काय गोष्टी केल्या गेल्या आहेत, खर्च कसा आहे वाचवतायत, मॅनेजमेंट कसं करतायत, ह्याचं डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट पार्टमध्ये यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सो तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. धन्यवाद.